अरे ओय सुकाळीच्या हो, काल माझ्या गाडीतली हवा कोण सोडली रे संध्याकाळी? हे पा लवकर सांगा, नाहीतर लय मारील बरं काय का लय. पटकन सांगता का कोणता बाद दरे देऊ, नाहीतर मी सगळ्यालेच पुढं बोलवील आणि सगळ्याले मारील बरं. अरे सांगता का नाही? तसं नाही ऐकत तुम्ही. तुम्हाला मा हिंगा दाखवतो आता. अरे लय मोकार माणूस आहे बरं मी. मा नादी नका लागू तुम्ही. का रे पिंट्या, मी म्हणलो होतं का नाही तुले की हवा सोडू नको म्हणून, पण तू ऐकलं नाही. आता पाहिजे मास्तर तुला कसं कुदू कुदू मारतय. तू मुका बैस रे फाटक्या तोंडाच्या. तू तोंड उघडू नको फक्त. तुलेच माहिती आहे ना की मी हवा सोडली होती म्हणून. फक्त तोंड उघडू नको. तू पाय फक्त मी बाकीच्या कसा मार खाऊ घालतो आज. आणि जर का तो सांगितलं तर मग 200 रुपये संध्याकाळीच वापस लागल. म्हणजे याच्या 200 रुपयासाठी आता मला मार खा नाही म्हणायचा. करे ओय डुकराओ, पटकन सांगा हवा कोण सोडली होती, नाहीतर आता मी सटका लागली बरं. नाही सांगत का? बर बर, थांबा थांबा, तुम्ही तसे नाही सांगणार. थांबा, मला एकदा बसून घेऊ द्या माझ्या जागेवर. यपा, मी तुम्हाला शेवटचं विचारतो प्रेमानं, की कोण आवाज सोडली होती. मग डोक्याचा तुम्ही भुगा करू नका बरं. आता मी 3 म्हणूस तर जर तुम्ही नाही सांगितलं तर मग तुम्ही तुमचा विचार करा आता. 1 2 साडे माडे 3. नाही सांगत का? बर बर, थांबा आता तुम्ही. आली रे आली, आता तुमच्या सगळ्यांची बारी आली. आता तुम्ही पहा फक्त याचा कसा कार्यक्रम वाजवतो मी. सर मी सांगतो, तुमच्या गाडीतली हवा आहे ना या पिंट्यान सोडली होती. त्याला मी म्हणलं होतं सर की मास्तरच्या गाडीतली हवा सोडू नको, पण ते म्हणे की मास्तर लय बारबाप आहे. मग त्यानं ती हवा सोडून दिली सर. मग नाव सांगतो का बाबू? हवा तर मी सोडली, पण आता मार तर सगळ्यालाच खान लागेल गाड्या. पिंट्याचा हिंगाच माहित नाही तुम्हाला. हा सर, या पा मी नाही सोडली हवा, यानं सोडली. हे ना, हे काल तुमच्या गाडीजवळ हिंडत होतं संध्याकाळी, आणि त्याच्या संग आहे ना त्याच्या अलीकडे बसेल ते भोंगळ्या तोंडाचं पण होतं. ते दोघं मिळून काहीतरी करत होते तुमच्या गाडीजवळ. नाही हो सर, याय ना सोडली. हा पिंट्यान बंडे आहे ना, याय ना, या दोघांना सोडेल तुमच्या गाडीतली हवा. हो, तुम्ही तसे नाही सांगणार. तुम्ही सगळेजण पुढे या, या लवकर. का रे ओय भोपळ्या, काऊन सोडली रे माझ्या गाडीतली हवा? सर मायच्यान मी नाही सोडली, या पिंट्यान सोडली सर तुमच्या गाडीतली हवा. मी कधी सोडली रे? तू काऊन जळतो रे एवढा मायावर? कधी काही झाले की मस्त नाव सांगतो. तू चांगला राय बरं, माया नांदी नको लागतो तुला मोठा. नांदी नको लागतो म्हणजे तू काय वाकडं करतो मग? हा काय करतो म्हटलं तू? सांग ना आता काय करतो ते? बंड्या, याला सांग रे तू एकदा भाषेत समजून. लय बोला लागलं बरं आता हे. तिकडे काय पाय तू माझ्याकडे पाहून बोल ना. हा भ्या लागला काय आता? तुले भेणार काय मी? तुला माहित नाही का कोण कोणाला भेट येतं? तू मग नाव सांगितलंच कस काय ते सांगा अगोदर. हा हवा तो सोडली मग नाव सांगतो का? मी आणि सोडली, तू आज सोडली पिंटिया. खोटा नको बोला तो पिंटिया. तू चुप रे शंकरपाळ्या. तोंडावर शेण मारल्यासारखा दिसतो तू बैला, आणि तू माजला का आज जास्त? मेरा नाम करते करते अच्छे अच्छे घायल हो गए बरं. आणि तू किस खेत की मुली रे? ते आपल्या पुढे नको दाखवू, आपण नाही भेट घेत तुले. हा तुला काय वाटतंय? एक तास लिगे मारतो तू फक्त, आता मारून दाखव ना मास्तरच्या पुढं. अरे बाप्पो, डायरेक्ट लात मारली तू मला. अरे बापरे, लय लागलं रे आता मला. आता तू गेला गड्या, तो लात मारली ना मला. तू गेला आता. मला लात मारली तू? हा लय माझा तू आहे ना आज, लय माझा तू पिंटिया. तुले काय भेटतो रे मी? तुले एकदा पुन्हा उचलून जातो तू. थांब तू फक्त आता. अय पिंट्या, सोड दिले मायला. माया पुढे भांडणं करू राहिले हरामखोर झाले. मग त्याला सांगा ना तुम्ही. मग बळजबरी नाव घेऊन राहिलं ते. इथं काय कोणाच्या बापाचा माल आहे काय मग नाव घ्यायले? तर याला सांगा बरं आता तुम्ही. हे पुन्हा एकदा बापाचं नाव घेऊन राहिला. तुमच्या भाषेत सांगा याला एकदा. आता याले सांगावच काय? मी होतो म्हणून त्या पिंट्यानं कमी मारलं, नाहीतर याले बोकांडी बसू बसू मारलं असतं त्यानं. इमानात पैदा व्हायला लावला देती,
म्हणून कधी पण हवेतच राहती. ओय भोंगळा तोंडाच्या, आता का बोखांडी बस तुम्हा वय तिकडे. पिंट्या, तू आज हवा सोडेल गाडीतली. तू ये ना, खरं खरं सांग, नाहीतर मी येईन तू ये आज आता. मग नाव घ्यायला सोपंच आहे का नाही? काही झाली की पिंट्यानंच गेलं. वा रे वा मास्तर. सर मी मुताल जाऊ का? म्हणले दोरेची आली. इकडे इकडे ये तू. का रे भोंगळ्या तोंडाच्या, इथं काय चालू आहे रे? आणि तुले मंदातच मुतू आली आहे ना? बोंबलू नको आता, होय तिकडे. लागला हसायले बिनलाज. मायला कशी पैदा व्हायला रे तुम्ही? तुम्ही पैदा होताना नक्षत्रच नव्हते. पिंट्या, माया गाडीतली हवा तो सोडली. तुझ्याशिवाय हे कोणी करू शकत नाही, कारण तेवढी कोणाची हिंमतच नाही माया गाडीला हात लावायची. मला वाटलंच होतं मास्तरले मायावर फुल डाऊट आहे, पण मास्तर भेटय मले. मास्तरले माहिती आहे की मायाशिवाय याच्या गाडीला कोणीच हात लावू शकत नाही. सर तुमच्या पोरीची शपथ, मी खरंच तुमच्या गाडीतली हवा सोडली नाही. तुया मायला तुया, माया पोरीचं नाव कसं काय घेतलं रे तो? माया पोरीचं नाव नाही घ्यायचं पिंट्या, कापूनच टाकील. मग तुम्हाला खरं वाटून नाही राहिलं, मग मी काय करू? म्हणून मग तुमच्या पोरीचं नाव घेतलं. तिकडे कोणाचं नाव घे, पण माया पोरीचं नाव नाही घ्यायचं. दिस इज लास्ट अँड फर्स्ट वॉर्निंग. या बंड्याची शपथ, मी तुमच्या गाडीतली हवा नाही सोडली. मले कशाला मारतो रे थुत्रीच्या? तिकडे कोणाला मारणं मारायचं तर मग शपथ गिपत नाही घ्यायची. पिंट्या तुला आत्ताच सांगतो मी. अरे तू मित्र आहे ना आपला, काय होतंय घेतली तर? मित्र आहे का मग काय बोकांडी बसणार आहे का तू? बैस मग माया बोकांडी. आज मला कळलं कोणीच कोणाचं नसतंय. तू सोडा जाईल लोकांच्या गाडीतली हवा, मी हायच तुया मांग मार खायले. वारे वा. हा, पिंट्या सोडून बाकीचे सगळे जण आपापल्या जागेवर जाऊन बसा. सांग बाबू आता, काहून हवा सोडली तू काल माझ्या गाडीची? काय बिघडवलं होतं माझ्या गाडीन तू? डोकं फोडून घेऊ का आता तुमच्या पुढं? किती वेळचं सांगू राहिलो मी की मी सोडली नाही म्हणून तुमच्या गाडीतली हवा, तरी तुमचा ऐकायचा पत्ताच नाही. यानं सोडली हो सर. वाटलंच तर माझ्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. मी पाहिलो कालेली हवा सोडताना. मला मारतो का बाबू तू? मला पण माहिती ना मग कशी पिन मारायची तर. या शंकरपाळ्यामुळं आज मग गेम झाला. आज मास्तरचा मार खाणच आता. अय पिंट्या, इकडे ये इकडं. का रे पिंट्या, तू मले चुत्या समजतो का? तू माझ्या गाडीतली हवा सोडली, उद्या दुसऱ्याच्या गाडीतली हवा सोडशील, नंतर चोऱ्या करशील. हा, तुले लाईनीवर जर नाही आलं ना बाबू, तर तू एक दिवस डाकू होशील. डाकू तू दिसला ना की मग अंगास सळसळच करतय. आता तरी तुला कमी मारलं. जर का असं काही माझ्या कानावर आलं ना, तर तुले पळू पळू मारील. जाय वय जाग्यावर. शंकरपाळ्या, आज तो यामुळं मी मार खाल्ला. आणि एवढं ध्यानात ठेव, काल तरी मास्तरच्या गाडीतली हवा सोडली, एक दिवस त्या बापाच्या गाडीतली नाही हवा सोडली ना, तर नावाचा पिंट्या नाही.